सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युत गुत्रियांना सादर दंडवत प्रणाम। सज्जनो, आज जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज याच विषयावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम महिला दिनांच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्वांना श्रुत आहे आणि आज आपण सर्व पाहतोय की स्त्रियांच्या अधिकाराबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झालेली आहे आणि अजूनही प्रस्तुत वर्तमान काळात सुद्धा जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि येणाऱ्या पुढेही काळामध्ये या जनजागृतीची आवश्यकता गरज ही आहे। आणि हे जे कार्य आहे की महिलांच्या मूलभूत अधिकाराबद्दलची जी जनजागृतीचे जे कार्य आहे ते कार्य शासन स्तरावर असेल, आध्यात्मिक स्तरावर असेल, सामाजिक संस्थाच्या माध्यमातून असेल, विविध संघटनाच्या माध्यमातून असेल, हे कार्य सर्वजण आपापल्या परीने करत आहेत। आता हा विषय झाला प्रस्तुत वर्तमान काळातील, पण आपण जर 11व्या 12व्या शतकातील स्त्रियांची परिस्थिती जर पाहिली तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांच्या मूलभूत अधिकाराचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले होते हे लक्षात येईल। बरं, हे अधिकाराचं जे हनन आहे स्त्रियांच्या, हे सर्व स्तरावर झालेले होते। म्हणजे कौटुंबिक स्तरावर असेल, सामाजिक स्तरावर असेल, आध्यात्मिक स्तरावर असेल, शैक्षणिक स्तरावर असेल, स्त्री पुरुष समानता या स्तरावर असेल, विविध स्तरावर एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालखंडामध्ये स्त्रियांचं हनन झालेलं हे आपल्याला लक्षात येईल। आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये, सामाजिक विपरीत परिस्थितीमध्ये, आध्यात्मिक विपरीत परिस्थितीमध्ये, अशा कालखंडामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी स्त्रियांसाठी जे कार्य केलेले, खर तर ते कार्य शब्दातीत आहे। त्या कार्यांची स्तुती, त्या कार्याची महती ही शब्दामध्ये व्यक्त करण्याच्या पलीकडील आहे। आणि हे आपल्याला, आपण जर लीळाचरित्र हा मराठीचा आद्य ग्रंथ जर आपण तो वाचला तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतील। एक तर स्त्रियांची परिस्थिती कशी होती हे आपल्याला या ग्रंथामध्ये आढळून येईल, आणि स्त्रियांसाठी सर्वज्ञांनी जे भरीव कार्य केलेलं आहे, त्यांच्या अधिकार त्यांना बहाल करण्यासाठी, तेही सुद्धा आपल्याला लक्षात येईल। विविध लीळा, विविध प्रसंग आपल्याला त्या लीळाचरित्रामध्ये महिलांच्या संदर्भातले किंवा त्यांच्या अधिकाराच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक प्रसंग लीळाचरित्रामध्ये, अनेक लीळा आपल्याला आढळून येतात। आणि त्या अनेक लीळापैकी एक जी लीळा आहे ती आपण आज पाहणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तव्य डोमेग्राम येथे असताना हा प्रसंग घडलेला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं छिन्नस्थळीवर आसन झालेले आहे, भगवंत तिथं विराजमान झालेले आहे आणि एक 5-7 स्त्रिया सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या समोर अवतीभोवती ज्ञानार्जन करण्यासाठी बसलेले आहेत। खर तर हे जे चित्र आहे की 5-7 स्त्रिया ज्ञानार्जन करत आहेत, हे त्या कालखंडामध्ये कोणालाही न आवडणार, न रुचणार
असं हे चित्र होतं. कारण की कोणी कल्पना सुद्धा त्या काळात करत नव्हतं की असंही होऊ शकते किंवा हे योग्य आहे. इतकी वाईट सामाजिक परिस्थिती स्त्रियांच्या ज्ञानार्जनाच्या संदर्भामध्ये सामाजिक स्तरावर सर्वसामान्याची झालेली होती. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांना भक्ती मार्गाचं या जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी काय करायला पाहिजे, भक्ती कशी करायला पाहिजे याचं ज्ञान भगवंत त्या 5-7 स्त्रियांना करत होते. आणि ज्ञानार्जन चालू असताना सारंग पंडित नावाचे सद्गृहस्थ ते भगवंताच्या दर्शनाच्या निमित्ताने तिथे पोहोचतात. आणि विशिष्ट अंतरावर आले की त्यांना ते समोरील चित्र त्यांना ते दृष्टिक्षेपात येतं की स्वामी 5-7 स्त्रियांना निरोपण करतायत, धर्मवार्ता चालू आहे. आणि जी त्या काळात जी काही सामाजिक मानसिकता होती तीच मानसिकता सारंग पंडिताची होती. आणि त्यांनी मनामध्ये विचार केला की ह्या 5-7 स्त्रिया सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूशी ज्ञानार्जन करत बसल्यात. या सर्व स्त्रियांना काय करावं की कानड देशात आणि तेलंग देशामध्ये तिकडे पाठवावं. आणि जे तिकडे तांदूळ कोंडण्याचं काम करतात त्या कामाला ह्या सगळ्या स्त्रियांना लावावं. म्हणजे त्यांचा भावार्थ असा की स्त्रियांनी ज्ञानार्जन करू नये, त्यांना जे काम आहे, कष्ट आहेत त्या तिकडे पाठवून द्यावं किंवा त्यांनी फक्त कष्टच करावं. म्हणजे एक प्रचलित जी शब्द आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्त्रियांचं त्या कालखंडामध्ये चूल आणि मूल एवढंच अस्तित्व होतं. हा त्याचाच एक भाग आहे. आणि ही भावना सारंग पंडिताच्या मनामध्ये येऊन गेलेली आहे. आणि या स्त्रियांना तिकडे कानड देशात तेलंग देशात पाठवून मग आपण स्वतः ज्ञानार्जन करण्यासाठी भगवंताच्या सन्निधानात असावं अशी ते मनामध्ये त्यांचा भाव येऊन जातो. आणि मग असं केल्यानंतर मनात येऊन गेल्यानंतर ते जवळ येतात. आणि जवळ आल्यानंतर आता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तो त्यांच्या मनातली भाव ओळखला. आणि जवळ आल्या आल्या फक्त स्वामी त्यांना एवढं म्हणतात की यासी करागा ते. म्हणजे यांनी जो विचार व्यक्त केला, यांच्या मनामध्ये जो स्त्रियांना पाहून भाव आला तो चुकीचा आहे. त्यांच्याकडून तो अपराध घडलेला आहे. आणि त्या अपराधाचा दंड, त्याची शिक्षा आता यांनी घ्यायला पाहिजे, ते शिक्षेला पात्र आहेत. आणि मग सारंग पंडित हुशार माणूस, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मनातील भाव जो येऊन गेला त्याच्याबद्दलच भगवंत म्हणतायत. आणि मग स्वतः सारंग पंडित म्हणतात की जी मीच अपने यासे करीन. म्हणजे जो अपराध माझ्याकडून घडला स्त्रियांच्या संदर्भामध्ये, त्या अपराधाचे जे प्रायश्चित आहे, त्याची जी शिक्षा आहे ती मी अपनेयासी करीन. म्हणजे मी स्वतः त्या शिक्षा भोगतो. म्हणजे कोणाला पाठवण्याची किंवा कोणाच्या हाताने सांगण्याची आवश्यकता नाही असं सारंग पंडितांना म्हणायचं. आणि मग ते काय करतात सारंग पंडित की त्यांच्या अंगावरच्या वस्त्रासहित ते जे आहेत ते त्या पाण्यामध्ये जाऊन बसतात. म्हणजे त्यांच्या त्या शिक्षेच्या मनामध्ये, म्हणजे इथे एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एखाद्याच्या मनामध्ये सुद्धा स्त्रियांच्या मूलभूत अधिकाराबद्दल, त्यांच्या ज्ञानार्जनाच्या अधिकाराबद्दल ज्याला संशय व्यक्त केला किंवा ते या योग्यतेच्या नाहीत असा मनामध्ये त्यांनी एक भाव येऊन गेला, मनातल्या भावाचं सुद्धा स्वामींनी खंडन केलं. तर प्रत्यक्षात स्त्रियांच्या अधिकाराबद्दल सर्वज्ञांची काय भूमिका आहे याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि मग ते पाण्यामध्ये जाऊन अंगावरल्या वस्त्रानेशी जाऊन बसतात. आता बराच वेळ झालेला आहे, ते पाण्यामध्ये बसलेले आहेत.
सर्वज्ञांचं निरूपण चालू आहे. जीवनमुक्तीचं ते तत्वज्ञान आहे आणि जीवनमुक्तीच्या तत्वज्ञानाचा अधिकार जेवढा पुरुषांना आहे तेवढाच स्त्रियांना आहे आणि भगवंताचं ते कार्य चालू आहे. बराच वेळ झाला आणि मग बाईसालाच वाटलं की आता बराच वेळ झालेला आहे आणि सारंग पंडित त्या पाण्यामध्ये त्या उदकामध्ये बसलेले आहे, तरी आता बोलवायला पाहिजे. कारण की सर्वज्ञ श्री चक्रवर्तीने एका ठिकाणी सूत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की स्त्रियांच्या ठिकाणी जे आहेत ह्या स्नेहाळूपण असते. जरी त्यांनी तो भाव व्यक्त केला स्त्रियांच्या अधिकाराबद्दल, ज्ञानार्जनाबद्दल, तरी सुद्धा एका स्त्रीलाच त्यांच्या शिक्षेला पाहून बराच वेळ झाला आणि त्यांच्याबद्दल स्नेह उत्पन्न झालं, त्यांच्याबद्दल एक मया म्हणतो आपण त्याला, ती उत्पन्न झाली आणि बस झालं असं त्यांना वाटलं. आणि मग बाईसा सर्वज्ञांना म्हणतात की खूप वेळ झालेला आहे, सारंग पंडित तिथे बसलेले आहेत, आपण त्यांना बोलवा. आणि यावर सर्वज्ञ बाईसांना म्हणतात की तेची जाणत असे, म्हणजे ज्याप्रमाणे त्यांना फक्त तुम्ही अपराधा आले, तुम्हाला याशी करागा ते म्हणल्याबरोबर तुम्ही सारंग पंडितांनी स्वतः ओळखून घेतले की मी काय करायला पाहिजेत आणि असा अपराध घडल्यानंतर त्याची शिक्षा काय असती ते त्यांना माहीत होतं. आणि त्याचप्रमाणे ती किती वेळ ती शिक्षा भोगावी लागते, किती वेळ बसावं लागतं हे सुद्धा सारंग पंडिताला माहिती आहे. आणि त्यांचा तो पूर्ण वेळ झाल्यानंतर ते स्वतः उठून येतील असं भगवंत बाईसांना सांगतात. आणि मग झालेही तसंच. तो जो काही वेळ होता त्यांचा, त्या वेळ पूर्ण झाला तो शिक्षेचा, आता दंडाचा. आणि त्यानंतर मग ते तिथून आले आणि मग गोसावी यांच्या सर्वज्ञांच्या श्री चरणा लागले, दंडवत घातले आणि मग स्वामी जवळ बसतात. आणि त्यानंतर मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सारंग पंडितांना निरूपण करतात आणि त्यांनी जो अपराध केला त्याबद्दल त्यांना समजावून सांगतात की तो कसा चुकीचा आहे. आणि मग भगवंत त्यांना म्हणतात की तुम्ही असं मनामध्ये कसं म्हणले की कैसिया गुलगुलिया सातसिया परवडी वेडूनी बैसल्या असती, अवघ्या नेऊनी घालवी जती तेलम देसी आणि मग कांडवी जती कोदे. हे जे तुम्ही मनामध्ये आणलं स्त्रियाविषयी हा जो भाव तुमच्या मनामध्ये निर्माण झाला हा अत्यंत चुकीचा आहे. आणि मग आपण येत असे जे म्हणजे ह्या स्त्रियांना ज्ञानार्जनापासून वंचित ठेवावं, यांनी फक्त कष्टच करावे आणि तुम्ही यांना कानड देशात तेलंग देशात पाठवून मग कांडवीचे ती कोदे आणि मग ते जे म्हणजे भात साळीचा जो कोदण्याचा प्रकार आहे त्या कष्टाला त्यांना तुम्ही लावणार आहेत. आणि मग तुम्हाला वाटते की फक्त तुम्हीच आमच्या सन्निधानामध्ये ज्ञानार्जनासाठी येत असावे आणि मग धर्माच्या चाडा आमच्या ठिकाणी इथं बाह्य का नसाव्या. म्हणजे एखाद्या बाईंना स्त्रियांना अध्यात्माची चाड आहे, धर्माची चाड आहे, तर त्या आमच्या ठिकाणी ज्ञानार्जनासाठी का नसाव्या. आणि मग सर्वज्ञ याच्याही पुढे जाऊन त्यांना अतिशय महत्वाचं जे आहे ते निरूपण करतात की हंगा तुमचे जीव आणि मग यांच्या काही जीवलिया. आणि मग पुरुषांच्या ठिकाणी जो जीव आहे त्याला जीव म्हणल्या जाते आणि स्त्रियांच्या ठिकाणी जो जीव आहे त्याला काही जीवलिया असं काही म्हणल्या जाते का. आणि पुन्हा सर्वज्ञ त्यांना म्हणतात की तुमते अनुदेव राखता आणि याते काही अनुदेव राखता. म्हणजे तुमचं रक्षण करणारा देव एक आहे आणि यांचं रक्षण करणारा हा देव दुसरा आहे असं काही आहे का. आणि मग तुमचा जीव आहे, यांचाही जीव आहे, तुमचाही रक्षण करता एकच तो परमेश्वर आहे, यांचंही रक्षण करणारा तो एकच परमेश्वर आहे. आणि मग अशा पद्धतीनं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सारंग पंडित नावाच्या त्या गृहस्थांना मनामध्ये सुद्धा विचार केला त्यांनी स्त्रियाच्या मूलभूत अधिकाराबद्दल, त्यांच्या अधिकाराच्या हननाबद्दल, तर त्यांना शिक्षा पण केलं, त्यांच्यावर प्रभू कोपले आणि त्यांना ते समजून सांगितलं की हे अशा पद्धतीचा विचार अत्यंत चुकीचा आहे. बंधूंनो, खऱ्या अर्थाने असे अनेक लीला, असे अनेक प्रसंग या लीला चरित्रामध्ये आपण पाहू शकता. हा सुद्धा ज्ञानार्जनाचा विषय नाही. अनेक
प्रत्येक आघाडीवर असेल, सामाजिक स्तरावर असेल, मंदिर आपण ज्याला म्हणतो की संन्यासाचा अधिकार असेल, मंदिरातील प्रवेश असेल, सती प्रथा असेल, शैक्षणिक विभागामध्ये असेल, अनेक अशा विविध अंगाने असा एकही स्त्रियांबद्दलचा असा एकही विषय नाही की त्यावर सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी त्या कालखंडामध्ये कार्य केलेलं नाही. प्रत्येक स्तरावर, प्रत्येक विभागावारी एक त्याला आपण हे म्हणतो की सर्वज्ञांचं जे कार्य आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि या कार्याची विशेषता म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे ज्या कालखंडामध्ये लोक मनात सुद्धा आणत नव्हते अशा कालखंडामध्ये प्रत्यक्षात म्हणजे त्याला आपण प्रॅक्टिकली सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी स्त्रियांसाठी कार्य केलेलं आहे. आज महिला दिनानिमित्त आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या या लीळेचं आपण चिंतन केलं. आपण जर लीळाचरित्र पाहिलं तर आपल्याला अनेक अशा महिला भक्तांची एक फार मोठी लिस्ट आणि त्यांचं फार मोठं कर्तृत्व आणि फार मोठं कार्य सर्वज्ञ श्री चक्रप्रभूच्या सन्निधानातील स्त्री भक्तांनी केलेलं आपल्याला आढळून येईल. आपण त्या सर्व लीळांचं, त्या चरित्राचं आपण चिंतन करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.